छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या रात्री झालेल्या दंगलीमुळे शहरातील वातावरण ढवळून निघालं होतं। आता पुन्हा एकदा दंगलीवरून राजकारण सुरू झालेलं आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगलीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलंय। छत्रपती संभाजीनगरला दंगलीचा काळा इतिहास आहे। खरतर अलीकडच्या काळात शहरात शांतता होती, मात्र रामनवमीच्या आदल्या रात्री दंगलीचा भडका उडाला। दंगलीनंतर राजकारण्यांनी एकमेकांना दूषणं देणं सुरू केलं। दंगल पूर्वनियोजित होती असा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात कबुली देत संभाजीनगरची दंगल पूर्वनियोजित होती असं वक्तव्य केलं। त्यावर इम्तियाज जलील यांनी संधी न दवडता गृहमंत्र्यांना उशिरा जाग का आली असा सवाल केला। खूप दिवसपूर्वी त्यांनी परमिशन घेतली होती आणि असं वाटत होतं की खूप मोठी गर्दी इथे उपस्थित होणार आहे, कारण त्यांची पहिली हे जे सभा आहे ज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सगळे नेते येणार होते, पण तसा प्रतिसाद दिसला नाही, कमीत कमी मला दिसला नाही। आणि असं वाटतं की बाहेर गावातून खूप सारे गाड्या आणले होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळलेल्या दंगलीत ठाकरेंच्या शिवसेनेनं संयमी भूमिका घेतली होती। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी दंगलीचं खापर सरकारवर फोडलं होतं। आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कबुलीनंतर अंबादास दानवे यांनी दंगलीविषयी सवाल उपस्थित केलेत। गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना ही माहिती असेल पूर्वनियोजित दंगल होती तर गृह खातं करत काय होते, इथले पोलीस कमिशनर करत काय होते, इथले पोलीस कमिशनरांनी ही दंगल मोडून का काढली नाही। 30 मार्चच्या मध्यरात्री पेटलेली दंगल वेळीच आटोक्यात आली। त्याचं श्रेय छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना जातं, कारण त्यांनी दंगल इतर भागात पसरू दिली नाही। पण आता दंगलीवरून राजकारण सुरू झालंय। दंगल प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय। मात्र दंगलीच्या सूत्रधारांवर कारवाई कधी होणार हाच खरा प्रश्न आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।